नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयासाठी पाठपुरावा करणार आमदार कानडे. राष्ट्रवादी काँग्रेस व श्रीरामपूर विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन. श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणारा मी पहिला आमदार आहे. श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असावे यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच श्रीरामपूर विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. याचवेळी काँग्रेस भवन येथे श्रीरामपूर विधानसभा घोषणापत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार कानडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, आदिवासी भिल्ल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, सरपंच सागर मुठे, विश्वनाथ आवटी, मल्लू शिंदे, PS निकम, उत्तमराव पवार, भागचंद अवताडे, महिला तालुका अध्यक्ष मंदा गवारे, प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे हे आपले स्वप्न आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्हा विस्तीर्ण असल्याने विभाजन अटळ आहे. त्यामुळे विधिमंडळात श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी करणारा मी पहिला आमदार आहे. याशिवाय शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे व्हावेत अशी आपली मागणी आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने त्याचा उपयोग मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी केला. यापूर्वी केवळ उद्घाटने होत होती, परंतु आपण कार्यारंभ आदेश आल्याशिवाय तसेच विकास कामांचे फलक लावल्याशिवाय उद्घाटन केली नाही. स्वर्गीय आदिकांनी तालुक्याला विकासाचे पर्व सुरू करण्याचा वारसा दिला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. मतदारसंघातील मायबाप जनतेने माझ्यासारख्या गरिबाच्या मुलाला विधानसभेत पाठवले. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघात 1200 ते 1300 कोटी रुपयांची विकास कामे केली. या कामांमध्ये पारदर्शकता हवी हे धोरण ठेवले. विकास कामामुळे सर्व सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर होतो, परंतु काहींनी कट कारस्थान करून आपली उमेदवारी कापली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली. पुढील काळात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे ध्येय घेऊन वाटचाल करणार असल्याचे आमदार कानडे यावेळी म्हणाले. अविनाश आदिक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनाम्यात राज्यात एकाच वेळी प्रसिद्ध केले. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण होतील. आमदार कानडे याच्या रूपाने चांगला आमदार मिळणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाणे हे आपले भाग्य राहील. त्यामुळे निवडणुकीत त्यांना मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. मतदारसंघातील मायबाप जनतेने माझ्यासारख्या गरिबाच्या मुलाला विधानसभेत पाठवले. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघात 1200 ते 1300 कोटी रुपयांची विकास कामे केली. या कामामध्ये पारदर्शकता हवी हे धोरण ठेवले. विकास कामामुळे सर्व सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर होतो, परंतु काहींनी कट कारस्थान करून आपली उमेदवारी कापली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली. पुढील काळात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे ध्येय घेऊन वाटचाल करणार असल्याचे आमदार कानडे यावेळी म्हणाले. अविनाश आदिक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा राज्यात एकाच वेळी प्रसिद्ध केला. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण होतील. आमदार कानडे यांच्या रूपाने चांगला आमदार मिळणार आहे. यांच्या रूपाने चांगला आमदार मिळणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाणे हे आपले भाग्य राहील. त्यामुळे निवडणुकीत त्यांना मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक प्राध्यापक कार्लस साठे, माजी नगरसेवक अशोक कांडे, सतीश बोर्डे, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, विजय शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रईस जागीरदार, शहराध्यक्ष अभिजित लिपटे, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, तालुका युवक उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव फारुख पटेल, हंसराज आदिक, सुनील थोरात, आदित्य आदिक,
बाळासाहेब उंडे, संदीप चोरगे, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले, अक्षय नाईक, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, राजेंद्र अवताडे, आबा पवार, मदन हाडके, रमेश आव्हाड, अमोल सादिक, ज्ञानदेव आदिक, दीपक कदम, अजिंक्य उंडे, इम्रान शेख, भैया शहा, सागर कुऱ्हाडे, बाबासाहेब ढोकचवडे, अण्णासाहेब गवारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे, रवींद्र मोरकुटे, रवी अण्णा गायकवाड, सचिन ब्राह्मणे, संदीप दांगड, तुकाराम चिंदे, राधाकृष्ण तांबे, डॉक्टर सर्जेराव सोळंके, अनिल बिडे, नानासाहेब बडाक, विष्णुपंत बडाक, विजय दवंगे, जमीर पिंजारी, कदीर पटेल, हरिश्चंद्र साळुंके, रवी राजुडे, सचिन कोळसे, प्रकाश चौधरी, दत्तात्रय जाधव, जुगल गोसावी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस, आमचे सहकारी मित्र अरुण पाटील नाईक साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, राजेंद्र पवार सर, दुसरे आमचे हो शिवाजीरावजी गांगुर्डे त्यांना पण ओळखत सगळेच एक फार आगळ्या कार्यक्रमाला इथं आपण व्यासपीठावरती सगळ्यांची नावं मी घेणं क्रमप्राप्त आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे माहीत घेतला. मला मुद्दामून सांगायचे उपस्थित सगळ्या बंधू भगिनींना आणि विशेष करून पत्रकार मित्रांना की पहिल्यांदा महाराष्ट्रात असं घडतंय की पक्षाचा आणि महायुतीचा विशेष भर द्या, महायुतीचा जाहीर आणि पक्षाचे निर्देशच असे होते. आमदार साहेबांना सूचना आली होती, त्यांच्याकडेच ऐकून मी बोलण्याचं धाडस करतोय की राज्यभरातल्या 288 विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम जरी तो मुंबईतून होतोय हेडक्वार्टर, प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उपस्थित आहेत. अजित दादा देखील आमच्या सगळ्यांचे नेते बारामतीत आहेत आणि ऑनलाईन महायुतीचा हा जाहीरनाम्याचा कार्यक्रम आपल्या समोर होतोय. पत्रकार मित्रांना विनंती आहे की त्याचं तुम्ही जरा मन लावून ऐकावं, कारण हा 288 मतदारसंघात जाणारा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल परवापर्यंत तुमच्यातले काही सहकारी मित्र विचारत होते की नेमकं काय महायुतीचाच कार्यक्रम इथं होतोय, तर दुसरे जे संभाव्य उमेदवार होते त्याच्याबद्दल तुमच्या स्पष्टीकरण येईल, परंतु त्यांच्याकडे काही कार्यक्रम दिसत नाही मला. तर हा कार्यक्रम इथं होतोय. पाटीलजी तुम्ही नंतर सांगा मला काही. सगळ्यांना विनंती आहे, पहिल्यांदा हा कार्यक्रम होतोय. दादा आणि तटकरे साहेब याच्यात संबोधित करतीलच, पण सुरू झालंय. 11:30ची वेळ दिली होती. घड्याळाचं चिन्ह आमचं आहे, घड्याळाला मतदान करा. परत आवर्जून सांगतो आणि तुमच्याच बरोबर आम्ही देखील उत्सुक आहोत काय कार्यक्रम होतो ते ऐकण्याकरता. त्याच्यानंतर पक्षाचा आणि श्रीरामपूरचा जाहीरनामा पक्षाच्या वतीने तयार आहे दौलतीचा. आम्ही सगळे त्याची परत तुम्हाला देणार आहोत. फक्त आपल्याला विनंती आहे, आपण 2 मजले चढून यायला थोडासा त्रास होत होता, परंतु आपण आलात. आमच्या सगळ्यांचा खूप आभार आहे. धन्यवाद. श्रीरामपूर प्रतिनिधी इनायत अत्तार. खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते. चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये. या हॉटेलची चवच लय न्यारी. पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05. या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा.